हॅलो, गुड मॉर्निंग. आय होप सगळे ठीक आहेत. आणि 2-3 दिवस झाले मला कामामुळे वेळ नाही मिळाला काही शेअर करायला. तर आय एम बॅक अगेन. आणि हे करंटली मी हे बुक रीड करते आणि हे माझं खूप खूप फेवरेट आहे. तर त्यातलंच एक थॉट आहे जो की खूप यूजफुल आहे. तर मी तो वाचून दाखवते. आवर फिलिंग डू नॉट कम फ्रॉम एक्सटर्नल इव्हेंट्स बट फ्रॉम आवर ओन थिंकिंग अबाउट द इव्हेंट्स. देअरफॉर वी कॅन ओनली एव्हर फील वॉट वी आर थिंकिंग. सो बऱ्याच वेळा असं होतं की आपल्या माइंडमध्ये एक रिपिटेटिव्ह पॅटर्न बनलेला असतो थॉट्सचा, आणि सेम त्या टाईप्सचेच थॉट्स आपल्याला येत असतात. मग ते निगेटिव्ह असू शकतात, किंवा आपण जज करत असू, किंवा आपल्याला माहिती नाही की आता नेक्स्ट काय आहे, किंवा अनसर्टन्टी, गिल्ट, बरेच काही निगेटिव्ह इमोशन्स चालू असतात. आणि मग आपल्याला असं होतं की आता आम्ही याच्यातून कसं बाहेर पडू, किंवा एक्झॅक्टली म्हणजे कळत नाही माणसाला की काय केलं पाहिजे. तर ऑथरने असं सांगितलं आहे की आपले जे फिलिंग्स आहेत ते काही एक्सटर्नल इव्हेंटमुळे नाही होत, तर जे आपल्या ओन थिंकिंग चालू असते माइंडमध्ये, पास्टची किंवा फ्युचरची, तर त्या बेसवरच आपण फील करत असतो. मग ते निगेटिव्ह पॉझिटिव्ह काहीही असो. तर त्याच्यासाठी एक सिम्पल गोष्ट तुम्ही करू शकता की जस्ट चेंजिंग अवर पर्स्पेक्टिव्ह, किंवा कोणासोबत तरी बोलून, किंवा काहीतरी छान रीड करून त्या गोष्टींमधनं आपण बाहेर पडू शकतो. आणि आपला सडनली मूड चेंज होतो. किंवा म्हणजे बरेच टेक्निक आहेत आता त्याच्यातून बाहेर पडायचे. फ्रेंडसोबत बोलून, किंवा नेचरमध्ये जाऊन, किंवा काहीतरी आर्टफुल ॲक्टिव्हिटी करून, किंवा आपण फिजिकल ॲक्टिव्हिटी, एक्सरसाइज करू शकतो, गेम्स प्ले करू शकतो, किंवा काही पण छान, जर स्पिरिच्युअलिटीची आवड असेल तर एखादा पॉडकास्ट वगैरे बघून. सो आपले फिलिंग्स चेंज करणं हे आपल्याच हातात आहे कम्प्लिटली, आणि दुसरं कोणाचाही त्याच्यावर कंट्रोल नाही आहे. तर त्याची रिस्पॉन्सिबिलिटी ही आपल्यालाच घ्यावी लागते. सो एक्सटर्नल इव्हेंट किंवा बाकीच्यांच्या भरोशावर, किंवा बाहेर आन्सर शोधण्यापेक्षा